शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येऊ नये यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत आहेत. परंतु एकीकडे मात्र शैक्षणिक सोयी सुविधांचा अभाव आणि त्यातही दाटीवाटीने एकाच वर्गखोलीत शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ घुग्गुस येथील असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल केल्या जात असताना दुसरीकडे घुग्गुस शहरातील मराठी शाळेत पहिलीपासून ते चौथीपर्यंत वर्ग एका खोलीत भरत आहेत. एकीकडे पटसंख्या अभावी शाळा बंद होत आहेत, तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांसारखी मूलभूत सुविधा पुरवण्याकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत एकाच वर्गखोलीत पहिली ते चौथी वर्गातील मुलांना गुरढोरांप्रमाणे एका अंधाऱ्या खोलीत डांबण्यात आले आहे. येथील वीज कपात करण्यात आली आहे. घुग्गुस शहरातील गरमीची जाणीव असताना ही चिमुकली विद्यार्थ्यांना गरमीत बसावे लागते आहे. शाळेत कम्प्युटर आहेत मात्र वीज नाही आणि शाळेतील शौचालयाची अवस्था अत्यंत भीषण असून विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते. शालेय पोषण व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक असून ते स्वतः मुख्याध्यापक दिलीप कौरासे हेच आहेत. त्यांना या गंभीर प्रकरणाची माहिती विचारली असता त्यांनी केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा ही जबाबदार आहे. पालकांनी तोंडी दिलेल्या तक्रारीच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा यास्मीन सय्यद व महिला कार्याध्यक्षा दीप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव मंगला बुरांडे, शिल्पा गोहिल यांच्या शाळा भेटीने विद्यार्थ्यांना होणाऱ्या नरक यातनेचे साक्षात्कार महिला काँग्रेसला झाले आहे. या गंभीर प्रकरणाला घेऊन लवकरच महिला काँग्रेस आंदोलन करणार आहेत. हम कांग्रेस महिला कार्यकर्ता मिलकर जिला परिषद स्कूल में विजिट देने के लिए आए थे. मुझे कंप्लेंट आई थी कि वहाँ पर पहली, दूसरी, तीसरी, चौथी क्लास के बच्चों को एक ही सर पढ़ाते हैं. तो मुझे ये बात जान के बहुत शौक लगा कि ऐसा हो सकता है क्या. इसलिए हम वहाँ विजिट देने गए तो ये बात सही निकली है कि पहली से लेकर चौथी तक क्लास में एक ही सर पढ़ाते हैं और वही सर उनके प्रिंसिपल भी है. एक अंधेरी कोठरी में, एक अंधेरी खोली में पूरे बच्चों को रखकर नीचे बिठाकर उन्हें शिक्षा दी जा रही है. अब वो शिक्षा दी जा रही है कि उनके ऊपर अत्याचार कर रहा है, ये जानना बहुत मुश्किल है. वहाँ उनको शौचालय की सुविधा नहीं है, वहाँ लाइन नहीं है. वो गर्मी में घुग्गुस के 50 डिग्री की गर्मी जो गिरती है वहाँ पर उन्हें बिना लाइन से, बिना पंखे से पढ़ाया जा रहा है. और जहाँ पे हमारा देश, जहाँ की अर्थव्यवस्था आज हम दूसरे नंबर पे बोला जाता है, वहाँ पर हमारे गवर्नमेंट स्कूल की ये दुर्व्यवहार देखकर हमें बहुत बुरा लगा. हमें बहुत शौक लगा कि सही में ऐसा बच्चों के साथ अत्याचार हो रहा है. जो हमारे बच्चे आने वाले कल का हमारा भविष्य है, उनके साथ इतना दुर्व्यवहार हो रहा है. उनको जो जूते दिए गए वो भी फट चुके हैं बुरी तरह से, और उन्हें जो खाना दिया जाता है वो एकदम निचले स्तर का खाना दिया जाता है. तो ये बहुत ही बुरी बात है, सोच के बहुत दुखित बात है. और हमारे शिक्षण अधिकारी क्या कर रहे हैं, उनका काम है विजिट देना, गवर्नमेंट स्कूल में विजिट देना उनका काम है. वो तो आकर झाँक कर भी नहीं देखते होंगे. तो मुझे ऐसा लगता है कि इस बात को हमें आगे बढ़ाना चाहिए. इस चीज़ के ऊपर कुछ तो भी कार्रवाई होनी चाहिए, वरना हमें इस चीज़ के लिए आंदोलन करना पड़ेगा.